की जय, बोलो प्रभु श्यावर रामचंद्र की जय। आपकी बार आपकी बार भारत माता की जय। आता ह्या सभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचं 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने शिरूर लोकसभा निवडणूक ही आज त्यांनी जिंकलेली। आमच्या बरोबर ही सगळी मातृशक्ती उभी आहे आणि युवा सुद्धा उभे आहेत। नाव सौ संयोगिता तानाजी पलांडे आणि मी जिल्ह्याला उपाध्यक्ष म्हणून काम करते भाजपमध्ये। तसेच मी मुखई गावची सरपंच आहे। काय सांगाल तुम्ही आता या सभेबद्दल? या सभेवरून असं वाटतं की विजय हा आढळराव दादांचा नक्कीच आहे। आजी तुम्ही कुठून आलाय? मी दैवडीवरून आलेली। बरोबर, कशासाठी आलाय सभेला? आढळराव पाटील यांना मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आढळराव पाटलांना मत देऊन मोदी पंतप्रधान झालेच पाहिजे। आम्ही अयोध्येला गेलो होतो, हे सगळे महिला आम्ही 13 तारखेला। जय श्रीराम, जय राम, जय श्रीराम। तुमचं नाव सांगा. माधवी सुरेंद्र देव दैवडीतनं आलेली आहे आणि मोदीच यायला पाहिजेत। तुमचं काय? मी भाग्यश्री रामदास गायकवाड, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सरचिटणीस, पुणे जिल्हा। काय सांगाल तुम्ही? आज ही जी सभा झाली इतकी अप्रतिम झालेली आहे, त्यामुळे शिवाजीराव आढळरावांचा विजय निश्चित आहे हे या सभेवरनं जाणवते। महिला बऱ्याच आल्यात, कोणत्या भागात आले? मी शिरूर पूर्व भागातून आले। माझं नाव निर्मला दत्तात्रय केसवड। तरी मी ग्रामपंचायत सदस्य पण आहे आणि पुणे जिल्हा महिला मोर्चाची भाजपाची सदस्य आहे। तरी मला असं वाटतंय की आजच्या या सभेवरून पूर्ण 99% तरी मोदी सरकार आणि आपल्या आढळराव पाटलांचाच विजय होणार आहे। खरं पाहिलं तर ही निवडणूक जी आहे ही विकसित भारत आणि हिंदुत्वाच्या विचारावर चाललेली निवडणूक आहे। संपूर्ण देशानं निर्णय घेतलाय की मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत आणि भारत हे महासत्ता झालं पाहिजे आणि त्यानुसार ही निवडणूक स्थानिक विषयांवर नाही तर ही राष्ट्रीय प्रश्नावर आधारित निवडणूक आहे आणि त्यामुळे मोदीच हा खरा चेहरा आहे भारताचा। हा विश्वास सर्वसामान्य माणसाला भारतामध्ये वाटतो आणि त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी जनता सज्ज झालेली आहे आणि आढळराव दादा हे या वेळेला उच्चांकी मताने निवडून येतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही। तर कसं वातावरण आहे? अतिशय चांगलं 6 तालुक्यामध्ये कसं वातावरण? चांगलं वातावरण आहे। म्हणजे जवळजवळ 6 तालुक्यांमधनं एक 2.5 ते 3 लाखाच्या फरकानं शिवाजीराव दादा निवडून येतील असं आजचं गणित आहे।